तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं श्री गुरुमाऊली आर्ट्स अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत इयत्ता 12वी इतिहास विषयाचे बोर्ड परीक्षेसाठी असणारे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे आणि ज्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये 80 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 11वीमध्ये आपण पाहिलं की प्राचीन भारताचा इतिहास आपण 11वीमध्ये अभ्यासला होता. त्यानंतर 12वीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, जो की इंग्रज भारतात आपल्या आल्यानंतर पूर्ण भारत स्वतंत्र झाल्यापर्यंत किंवा 1990-2000पर्यंतचा इतिहास आपण या 12वीच्या अभ्यासातून एकूणच आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला 12वी बोर्ड परीक्षेसाठी जे आपल्याला बोर्डाने घटकनिहाय गुण विभागणी केलेली आहे, म्हणजेच कोणत्या घटकाला किती गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहेत हे आपल्याला एकूणच बोर्डाने सांगितलं आहे. त्याप्रमाणे बघा, घटकनिहाय गुण विभागणी आपल्याला एकूण 12 प्रकरणं आहेत. त्यामध्ये एकूण 115 गुणांचे प्रश्न विकल्पासह विचारण्यात येणार आहेत. त्यापैकी एकूण आपल्याला 80 गुणांचे प्रश्न परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1, युरोपातील घडामोडींचा भारतावरील परिणाम, जो की आपल्याला 10 गुणांसाठी असणार आहे. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, युरोपामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या, औद्योगिक क्रांती झाली, त्यामध्ये कशाप्रकारे त्या ठिकाणी उत्पन्न वाढलं आणि त्याचा भारतावर नेमका काय परिणाम झाला, ती कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये आलीत, याचा एकूणच इतिहास आपण या पहिल्या प्रकरणात पाहणार आहोत. यानंतर प्रकरण नंबर 2, वसाहतवादाची प्रक्रिया किंवा वसाहतीकरणाची प्रक्रिया. वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एकूणच जे आपल्याकडं इंग्रज, डच, फ्रेंच कशा पद्धतीने आपल्या भारतात आलेत आणि कशा पद्धतीनं त्यांनी भारतामध्ये वसाहती वसवल्या, याचा एकूणच अभ्यास आपण या 10व्या प्रकरणात करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत, जो एकूण 10 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 3, भारताचे वसाहतीकरण. नेमकं भारतामध्ये कुठं कोणत्या भागामध्ये वसाहती स्थापन करण्यात आल्या, याचा अभ्यास आपण तिसऱ्या पाठामध्ये करणार आहोत, जो की विकल्पासह 9 गुणांसाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येणार आहे. त्यानंतर 4थं प्रकरण, युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जो वसाहतवाद्यांचा विरोधात किंवा त्यांच्या जे शोषण, त्यांचं जे वसाहतवादी लोक जे होते, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, किंवा जे व्यापारासाठी आपल्या भारतामध्ये आले होते, त्यांनी कशाप्रकारे आपल्या भारतीयांचा छळ केला किंवा कशा प्रकारे त्यांनी एकूणच भारतातील लोकांना लुटलं, त्याला बघताच महाराष्ट्रामध्ये या वसाहतवादाला विरोध झाला होता. एकूणच शिवाजी महाराज असतील, त्यांनी कशा पद्धतीनं इंग्रजांच्या विरोधामध्ये धोरण काढलं होतं किंवा व्यापाराबद्दल इंग्रजांच्या विरोधात महाराजांचं धोरण होतं, याचा एकूणच अभ्यास आपण 4थ्या प्रकरणात करणार आहोत, जो की आपल्याला परीक्षेमध्ये एकूण 10 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 आणि 6 यामध्ये आपल्याला 19 गुणांचे प्रश्न असणार आहेत विकल्पासह. म्हणजे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, म्हणजे एकूणच भारतामध्ये कशा पद्धतीनं वसाहतवाद्यांच्या विरुद्ध आवाज उठू लागला, कशा पद्धतीने संघर्ष वाढत गेला, याचा एकूणच अभ्यास आपण 5व्या आणि 6व्या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 7, निर्वसाहतीकरण ते एकीकरण. यामध्ये आपल्याला एकूण 9 गुणांचे प्रश्न विकल्पासह आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येणार आहेत. यामध्ये कसं निर्वसाहतीकरण झालं, म्हणजे कसे हळूहळू इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, कसे बाहेर जाऊ लागले, म्हणजे आपला भारत सोडून हळूहळू सत्ता आपल्या ताब्यात देऊ लागले, त्या भारतातील लोक आपलं कसं एकत्र होऊन इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवू लागले, याचा एकूणच अभ्यास आपल्याला 7व्या प्रकरणामध्ये करायचा आहे, जो की एकूण 9 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येणार आहे. त्यानंतर बघा प्रकरण क्रमांक 8, जागतिक महायुद्धे आणि भारत. यामध्ये जगामध्ये जे महायुद्धे झाले 2, त्यामध्ये भारताचा काय नेमका वाटा होता आणि भारतावरती त्याचे परिणाम कशा प्रकारे झालेत, हे आपण 10 गुणांच्यासाठी पाहणार आहोत. यानंतर प्रकरण क्रमांक 9, भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण. म्हणजे इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो आपल्या फक्त भारतामध्येच आले नव्हते, तर ते
पूर्ण जगामध्ये त्यांनी व्यापारासाठी ते फिरत होते. त्यामध्ये भारताबाहेर प्रदेश जो आपण अमेरिकेचा इतिहास या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. अमेरिका कशाप्रकारे 13 वसाहती त्या एकत्र येऊन ते ते स्वातंत्र्य झाल्या याचा अभ्यास आपण या नव्या प्रकरणामध्ये करणार आहोत, जो की आपल्याला 8 गुणांच्यासाठी विचारण्यात येणार आहे. त्यानंतर 10वं प्रकरण जे आहे जे शीतयुद्ध, याचासुद्धा जगामध्ये कशा पद्धतीनं शीतयुद्ध झालीत याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे 10व्या प्रकरणामध्ये, जो की पूर्ण 10 गुणांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 11वं प्रकरण बदलता भारत भाग 1 आणि 12वं प्रकरण बदलता भारत भाग 2, जो की आपल्याला पूर्ण 20 गुणांच्यासाठी या 2 प्रकरणावरती प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नासाठी एकूण आपल्याला 20 गुण असणार आहेत आणि एकूणच विकल्पासह प्रश्नपत्रिका पूर्ण 115 गुणांची असणार आहे, ज्यापैकी आपल्याला 80 गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घटकनिहाय गुण विभागणी समजली असेल. ही घटकनिहाय गुण विभागणी आपल्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपल्या वहीच्या पेजवरती एका उतरून घ्या, जेणेकरून ज्या आपल्याला नोट्स दिल्या जातील किंवा एकूणच तुम्हाला कळेल की सविस्तर उत्तरे द्यासारखे प्रश्न कोणत्या पाठावरती विचारण्याची शक्यता जास्त आहे, हे सुद्धा तुम्हाला यातून कळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. तर एकूण आपल्याला 3 तासाची वेळ असणार आहे आणि 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा, जो की आपल्याला 6 गुणांसाठी असणार आहे. या ठिकाणी आपल्याला एकूण 6 प्रश्न दिले जातील. 6 गुणांच्यासाठी हा प्रश्न असणार आहे आणि एका प्रश्नाला 4 पर्याय असतील, त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला एकूण 6 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न असतील. 4पैकी तुम्हाला एका प्रश्नामध्ये 4 जोड्या दिल्या जातील. त्यामध्ये एक जोडी चुकीची असेल, जी दुरुस्त करून आपल्याला उत्तर म्हणून लिहायचे असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, त्यामध्ये नावे लिहा. नावे लिहामध्ये आपल्याला एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. अगदी सोपं असतं, जो की 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. आपल्याला यामध्ये विधान दिलं जाईल आणि 4 कारणं दिली जातील. त्यामध्ये आपल्याला कारण निवडून विधान पूर्ण करायचं असतं, जे की एकूण 4 गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न 1 अ ब आणि प्रश्न 2 अ ब या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं विकल्प आपल्याला देण्यात आलेला नाही आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण आपल्याला बघितलं तर तुम्हाला 18 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणारे आहेत. या ठिकाणी तुम्हाला 18च्या पैकी 18 गुणांचे प्रश्न तुम्हाला अटेंड करावे लागतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला 18 गुण हे त्या 18 प्रश्न सोडवूनच तुम्हाला द्यावे लागतील. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा नकाशावरील प्रश्न, जो की 5 गुणांसाठी आपल्याला नकाशा आहे, त्यावरती प्रश्न असतात. ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. अगदी सोपा प्रश्न असतो हा विद्यार्थी मित्रांनो. जितके नकाशे असतील किंवा आकृती असतील ज्या आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही योग्य पद्धतीने करा. जास्त नकाशे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहेत, अगदी मर्यादितच आहेत. त्यामुळं आपण यावरून पूर्णपणे हे 5 मार्क आपल्या हातातले आहेत, या ठिकाणी कोणतीही शंकाच नाही. त्यानंतर बघा, संकल्पना चित्रे पूर्ण करा, जे की आपल्याला एकूण 6 दिले जातील. त्यापैकी कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विकल्प असणार आहे. आपण या ठिकाणी कोणतेही 2 प्रश्न आपण सोडू शकतो, जो की एक प्रश्न किंवा एक संकल्पना चित्र जे आहे ते आपल्याला 2 गुणांच्यासाठी असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 टिप्पा लिहा. एकूण आपल्याला 5 टिप्पा दिल्या जातील. त्यापैकी 3 टिप्पा आपल्याला लिहायच्या आहेत. या ठिकाणी एकूण आपल्याला 6 गुण आहेत. म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, विधाने सहकारण स्पष्ट करा. 5 प्रश्न दिले जातील. त्यापैकी आपल्याला 3 या ठिकाणी सोडवायचे आहेत, जे की एकूण आपल्याला 9 गुणांसाठी आहे. म्हणजे एकूणच 3 गुणांच्यासाठी एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. या ठिकाणी 5 प्रश्न दिले जातील. त्यापैकी 3 लिहायचे आहेत. एकूण आपल्याला 9 गुण या ठिकाणी 9 गुणांचे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. म्हणजे 3 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. त्यानंतर बघा, सविस्तर उत्तरे द्या. ज्या ठिकाणी प्रश्न 6 आहे, 3 पैकी 2 आपल्याला उत्तर यामध्ये लिहायचे आहेत, जो की एकूण 10 गुणांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला एका वाक्यामध्ये प्रश्न दिला जाईल, त्याचा आपल्याला 5 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचं आहे, जे की 3 पैकी 2 सोडायचे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे
मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा, जो की 5 पैकी 3 लिहायचे आहेत. एकूण या ठिकाणी आपल्याला 15 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे एकूणच या ठिकाणी सुद्धा 5 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे, जे की 3 सोडवायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे 6वा आणि 7वा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणीच आपले हे 2 प्रश्न मिळून एकूण 25 गुण तयार होतात. तर बऱ्याच वेळेला आपण वरची प्रश्नपत्रिका लिहिण्यामध्ये वेळ घालवत असतो, पण खाली जे आपले 6वा आणि 7वा मुद्दा आहे त्यामध्ये आपण खूप वेळ आपला कमी राहतो आणि बऱ्याच वेळेला खालचा जो 15 गुणांच्यासाठी जो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तो तसाच राहून जातो. त्यामुळं वेळेचं योग्य प्रकारे नियोजन करा, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. पण त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापासूनच तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास चालू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमधून आपण इतिहास विषयासंबंधीचे जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते पाहिलं आणि घटकनिहाय गुण विभागणी. जे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमधून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अभ्यासलं त्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवून किंवा आपल्या वहीच्या पहिल्या पेजवरती, इतिहासच्या वहीच्या पहिल्या पेजवरती नक्कीच असू द्या, कारण याचा आपल्याला आपण समजत असतो की नेमकं काय प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा अभ्यास करायची काय गरज आहे. आपण आपल्याला जे प्रश्न कॉलेजमध्ये नोट्स दिल्या जातात किंवा जे पुस्तकामध्ये प्रश्न आहेत ते आपण अभ्यासा. पण विद्यार्थी मित्रांनो, नेमका कोणता प्रश्न किती गुणांच्यासाठी येणार आहे किंवा तो कशा पद्धतीने विचारण्यात येणार आहे हे आपल्याला कळत नसतं. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासण्याचं दुसरं कारण आहे की आपल्याला नेमकं कळतं की कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येऊ शकतील. तर एकूणच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा.